रत्नागिरी में शिवसेना ठाकरे समूह के नवनिर्वाचित तालुका प्रमुख शेखर घोसले और शिंदे समूह के तालुका प्रमुख प्रदीप सालवी एक ही स्थान पर मिले। इस दौरान घोसले का गर्मजोशी के साथ स्वागत किया गया। रत्नागिरी में शिवसेना ठाकरे समूह के नए तालुका प्रमुख शेखर घोसले और शिंदे समूह के तालुका प्रमुख प्रदीप सालवी एक ही स्थान पर दिखे। घोसले का स्वागत शिवसेना सालवी स्टॉप शाखा नंबर 1 में हुआ, जहां दोनों गुट के नेताओं ने एक दूसरे को बधाई दी। इस घटनाक्रम ने यह संकेत दिए कि अब दोनों शिवसेना गुट एक ही शाखा से अपने अपने दलों का संचालन करेंगे। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार यह स्थिति रत्नागिरी की राजनीति में बदलाव ला सकती है। माझे ते सहकारी नवे आहेत। माझं ते त्यांचं मोठ्या भावाचं नातं आहे। सहकार्य कसं लांबचे असतात, पण माझ्या मोठ्या भावासारखे ते आहेत, एवढं मी जमतो। महाराष्ट्रामध्ये असं होतं की वेगवेगळे पक्ष शाखेसाठी भांडणं पाहायला मिळतात, पण रत्नागिरीत हा वेगळा आदर्श पाहायला मिळतोय। मित्रासाठी एक मित्र त्या ठिकाणी भेटायला आलाय, काय सांगाल? तुम्ही लोक म्हणत होतात की त्यांनी दावा केला, असं काही कोणी केलेलं नाही। ते म्हणत नाही बाबा माझी शाखा, मी नाही म्हणत आहे मी माझी शाखा आहे म्हणून। ह्या जनतेची शाखा आहे आणि ह्या जनतेचं काम करण्यासाठी आम्ही या शाखेत बसणार। दोन वेगवेगळे राजकीय पक्ष असून सुद्धा जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पण या शाखेने बसणार का? हो, नक्की। काय नेमकं स्ट्रॅटेजी प्लॅन असेल या शाखेसंदर्भात? त्यावेळी ठरवू ना। दोन वेगवेगळ्या पक्षांचे लोक या ठिकाणी येऊन शाखात बसणार येऊन दोन्ही शिवसेना हो हो, पंड्याशी तरी बसणारच ना। आणि तुम्ही पण? हो, वाद कोणतेही नाही, वाद कुठलेहीच नाही आमची, नाहीत आणि होणार पण नाही आणि होणार पण नाही। काली बोललो होतो, आजही तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या पलीकडची जी दोस्ती आहे, दोस्ती जी हवी व्यवस्थित असते, तेव्हा राजकारण पण सगळं व्यवस्थित होतं। शेखर घोसाळे जवळजवळ 30 वर्षापासूनचे माझे दोस्त आहेत। आज ते शिवसेनेचे तालुका प्रमुख झालेत, मी शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख आहे। हे तुम्हाला एकच फक्त गोष्ट सांगणार आहे, या तालुक्यामध्ये जेवढे तालुका प्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुका प्रमुख झाले। असा एकमेव मी तालुका प्रमुख आहे की मी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला केलेला आहे। त्यामुळे शेखरला तालुका प्रमुख होण्यापूर्वी बंड्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही, हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून फक्त तुम्ही ऐका। शेखर काली दोस्त होता, आजी दोस्ती आणि उद्या माझा दोस्त राहणार। दोन वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे पदाधिकारी याच या शाखेला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये शाखा सुरू झालेली होती। दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र बसून लोकांचे प्रश्न सोडवणार का? 100% दोघांची एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, एक शिवसेना असेल, दोघांचा जर अर्थ एकच केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्यरचनामध्ये शिवसेना शब्द आहे, 4 अक्षर। त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र आहे, जरी ते त्यांच्या मनाने वेगळे असतील, मी माझ्या मनाने वेगळा असेल राजकीय दृष्ट्या। त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाही, जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण ह्या शाखेमध्ये बसून करणार।